नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. आपल्याकडे वेळ कमी आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. वीर तानाजी दापोडे संदीप पाटील साहेबांना विनंती करतो आपण या मान्यवर कक्षामध्ये. तसेच आणि दत्ता भोईर साहेब आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. सतीश भोईर दादा आपण देखील या. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान सरवली अशी फाईट बघायला मिळेल आणि त्याचे टॉस आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाईल. श्रीकांत पाटील साहेब देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत. आपलं देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मान्यवरांच्या माहितीकरिता स्पेशल कॉइन या स्पर्धेत बघा ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहतो अशा प्रकारचा कॉइन गोल्डन कॉइन आहे. एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. टॉस का बॉस एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. हेड असं म्हणणं आहे वीर तानाजी दापोडे संघ कर्णधाराचं. टेल आलेला आहे. मान्यवांना विनंती करते पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्र नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला सामना दिमाखात तुम्ही जिंकला. सामनावीराचा पुरस्कार देखील तू पटकावला पहिल्याच सामन्यामध्ये. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. काय रिझन? पहिला मॅच आम्ही जिंकला क्षेत्ररक्षण म्हणून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करू. प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. होय. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. ज्ञानदेव पाटील नो डाऊट पहिल्याच सामन्यामध्ये थोडीशी दमछाक झाली होती पण खऱ्या अर्थाने तू देखील पहिल्याच सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार ठरला. सामनावीराचा तू पुरस्कार पटकावला. आता तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? विरुद्ध झालेलं आहे कारण आम्ही आता क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. तरी पण आम्ही चांगला प्रयत्न करू का स्कोअर बनवण्याचा. साधारणतः किती धावून जाण्याचा प्रयत्न असेल कारण लिमिटेड 4 षटकांचा सामना. साधारणतः 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकून जय हनुमान सरवली संघ कर्णधार महेंद्र याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. सामनावीराचा हा पुरस्कार दिला जाईल ज्ञानदेव पाटील ज्याने खूप चमकदार खेळ अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघासाठी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. सुरुवातीला जी सामनावीराची ट्रॉफी आहे ती देण्यासाठी मी विनंती करतोय कबीर ठाकरे साहेब. क्या बात आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघातील एक प्रमुख खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जात आहे जे आम्हाला स्वर्गीय सविता संदेश पाटील वेल यांच्या स्मरणात प्रवीण राजाराम चौधरी यांच्याकडून आली होती. राम चौधरी साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे जो आम्हाला स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणात पवन राम चौधरी यांनी स्पॉन्सर केलेला आहे. संदीप दत्ता भोईर साहेबांना विनंती करतोय साहेब आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायचा आहे जो स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणात कबीर महादेव पाटील याने आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. मैच के बाद कुछ ठंडा ठंडा हो जाए. मॅच गरम झाली होती पण थंड थंड पे हे दिले जात आहे. सो वेल प्लेड ज्ञानदेव पाटील अँड बेस्ट ऑफ लक टू सेकंड मॅच. हा होता सामनावीर वीर तानाजी दापोडे संघाचा ज्ञानदेव पाटील. तत्पूर्वी मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. दत्ता भोईर साहेब उद्योजक उद्योगपती त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. महेंद्र चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं.
मान्यवरांना योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जात आहे. त्यानंतर गणेश पाटील साहेब, जे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, जहानमान गोवे 40+ हे संघाचे, त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. माजी सरपंच ग्रामपंचायत गोवेगाव, यस. क्षेत्ररक्षण लावून घ्या, विना विलंब, कुठल्या प्रकारचा वेळ लावू नका, सरवली टीम. त्यानंतर कबीर ठाकरे साहेब, ज्यांच्याकडून मालिकावीरासाठी आम्हाला कूलर देखील स्पॉन्सर करण्यात आलेला आहे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघामधील एक प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा महेंद्र चौधरी, मी आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते. बघा, कबीर ठाकरे यांचं एक वैशिष्ट्य आहे, चेहऱ्यावर सतत स्मितहास्य, हसत राहा, खेळत राहा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कबीर ठाकरे खूप चांगलं व्यक्तिमत्व, उदार व्यक्तिमत्व मित्रांनो. सतत चेहऱ्यावर त्यांच्या हास्य असते, हसरा चेहरा, वार करे गैरा, आणि निश्चितच त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. नितेश चौधरी साहेब, माजी सरपंच, यांचं शुभ आगमन झालंय. साहेब, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये. गणेशजी पाटील साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत नामदेव चौधरी साहेब, यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. नामदेव चौधरी यांच्याबद्दल सांगायचं झालं, ते देखील एक 40+ चे खूप अष्टपैलू नामांकित क्रिकेटपटू आहेत. त्यांचा खेळ देखील मी बारकाईने बघितलेला आहे मागील कित्येक वर्षांपासून. त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नामदेव चौधरी हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगले कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहेत. जय भोलेनाथ सरवली पाडा या संघाचे, आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत श्रीकांत पाटील साहेब, पिंपलगर गावचे उद्योजक. श्रीकांत पाटील साहेबांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. खूप चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे निस्सीम चाहते, क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, आणि त्यांना देखील क्रिकेटचे खरे तर ते मोठे फॅन आहेत आणि त्यांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. ही शॉल, मायेची उपदार देणारी शॉल दिली जात आहे. प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जात आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक गणपत चौधरी साहेबांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. गणपत चौधरी साहेब, आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पंच सामन्याला सुरुवात करा. गणपत चौधरी साहेबांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जात आहे. महेंद्र चौधरी यांच्या शुभ हस्ते. सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक चला, पंचांनी एकीकडे सामना सुरू ठेवा. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू CS पाटील सर. धन्यवाद जयवंत पाटील. तर आपण पाहतोय उपतालुका प्रमुख चषक 2024 पर्व 8वं आणि 8व्या दिवसातला 8व्या पर्वातला, अर्थात हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. हा, तर आजच्या दिवसातला हा दुसऱ्या फेरीतला सामना, अर्थात वीर तानाजी दापोडे आणि यजमान संघ सरवली. सुंदर सुरेख चेंडू अगदी चकवलंय कुंदन पाटील यांना. पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर राजू याने दुसरा चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेलाय. गोलंदाज महेंद्र याच्या माध्यमातून
या सामन्यात विकेट हॅट्रिक घेतल्यास सन्माननीय पंडितजी सॉरी थोडी चुकीची दुरुस्ती इथे कुंदन पाटील हे बाद झालेले आहेत आणि हे जय हनुमान सरवली संघाला पहिलं यश मिळतंय दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. विकेट हॅट्रिक घेतल्यास गोलंदाजाला सन्माननीय पंडितजी चौधरी माजी सरपंच सरवली यांच्या माध्यमातून 500 रुपये रोख देण्यात येतील. संधी आहे महेंद्र चौधरी याला. दरम्यान कुंदन पाटील यांची जागा घेण्यासाठी इनेट नंबर 2 वर दाखल झालेले आहे फलंदाज चिंतामण पाटील. महेंद्र विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये रोख आलेले आहेत. इथे जोरदार टळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकवलाय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या घरच्या मैदानावर करताना महेंद्र पाटील 3 चेंडू फेकलेत, 1 धाव देऊन 1 गडी मात्र बाद करण्यात यश आलेले आहे महेंद्र पाटील याला. अर्थात चिंतामण पाटील ही खेळपट्ट्यावरली जोडी खूप अनुभवी आणि आक्रमक अशी गणली जाते. इथे पाहूया पुन्हा एकदा इथेही मिळते एकेरी देव. अर्थात हे पॉवर प्लेचं षटक अर्थात हे हाणामारीचं षटक असतं मात्र जखडवून ठेवलं आहे. आत्तापर्यंत 4 चेंडूंवर फक्त 2 धावा देताना महेंद्र पाटील. राजू पाटील हा एक असा फलंदाज आहे गेल्या चाचणी पर्वातला हा एक उपयुक्त फलंदाज होता. गोलंदाज चौफेर असा त्याचं खेळ असतो. महेंद्र पहा अगदी घरच्या मैदानावर अनुभव पणाला लावताना महेंद्र पाटील सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन जखडवून ठेवलं आहे राजू आणि चिंतामण याला. 5 चेंडू 2 धावा आणि 1 गड्याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे महेंद्र पाटील याने. अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीन चेंडू भरकटलेला चेंडू वाया गेलेला चेंडू असं पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 3. अजूनही या षटकातला 1 चेंडू शेष. इथे रक्षात्मक खेळ करताना राजू पाटील याला पाहतोय. एकेरी धाव आणि अशा रीतीनं पॉवर प्लेचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4. अगदी घरच्या मैदानावर आपला अनुभव आणि इथे सराव देखील असतो त्यामुळे गोलंदाजांना देखील माहिती असतं की आपण कुठल्या टप्प्याचा चेंडू टाकल्यानंतर फलंदाज त्याच्यावर मोठा प्रहार करणार नाही. असंच काही साजेशी गोलंदाजी करताना महेंद्र पाटील यांनी आपलं पहिलं षटक फक्त 4 धावा देऊन पूर्ण केलेलं आहे. पाहूया येणाऱ्या 3 षटकात अर्थात 18 चेंडूत वीर तानाजी दापोडे संघ हा कुठपर्यंत मजल मारतोय. तर सरवली संघाकडनं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज येतोय कबीर पाटील. या क्रीडांगणाचा खेळपट्टीचा खूप सारा अनुभव पाठीशी गाठीशी घेऊन कबीर. पाहूया या गोलंदाजावर चिंतामण पाटील आणि राजू पाटील कुठल्या प्रकारे प्रहार करतायत. थोडासा आखुडे टप्प्याचा होता. हलक्याच मिड विकेटच्या क्षेत्रात टोलवलाय. इथे चेंडू अडवला गेलाय मात्र एकापेक्षा काही नाही. एकेरी धावेने धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 1 गडी बाद 5. 1 बाद 5. पुन्हा एकदा कबीर. इथे फसवा चेंडू
हलकेच चकवलंय फलंदाज चिंतामण पाटील याला. खरं पाहता ही जोडी म्हणजे वीर तानाजी दापोडे संघाची एक जमेची बाजू आहे. या जोडीकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील, मात्र जखडवून ठेवलाय. इथे जोरदार टोळण्याचा प्रयत्न, इथे नायक बळी जातोय राजू पाटील याच्या रूपात. धावचीत 2 गडी बाद, धावसंख्या स्थिर 5.
अंतिम षटक, एकेरी बाजू संपण्यासाठी अंतिम षटक प्रवीण. एक नवखा उमदा गोलंदाज इथे चकवलंय, थोडासा वेग दिलाय, गती दिली चेंडूला आणि विसावलंय यष्टी रक्षकाच्या हातात. पुन्हा निर्धाव. येणारे चेंडू 5. ज्ञानदेव आणि नितीन ही जोडी खेळपट्टीवर 5 चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. अर्थात सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर वीर तानाजी दापोडे संघ. इथे चेंडू आदळलाय पायावर, एक धाव तर सहज पूर्ण केलंय, तिथं क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या पूर्ण करताना ज्ञानदेव या 2 धावेने सांघिक धावसंख्या कासव गतीने 19 वर जाऊन पोहोचलेले. येणारे चेंडू फक्त आणि फक्त 4 आहेत. 4 चेंडूंवर खूप सारं काही करावं लागेल जर तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल. प्रवीण मी मगाशी यानंतर जो सामना होईल तो जयदुर्गा टेमगरपाडा आणि सारंगाव दोन्ही कॅप्टन. बघा ही इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईंट व्हा. ज्ञानदेव एखादा खराब चेंडू, खूप साऱ्या धावा देऊन जाईल, डाऊन द ग्राउंड चेंडू येते सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळत नाही. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली 20 वर. अर्थात येणारे चेंडू 3 आणि खेळपट्टीवर आहे नितीन. पाहूया 3 चेंडूंना कसा सामोरा जातोय नितीन. अर्थात या 3 चेंडूंवर एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच इथे सुरेख गोलंदाजी करताना प्रवीण याला देखील पाहतोय. मी सामना सुरू होण्यापासून सांगतोय की इथे सरवली संघ हा आपल्या क्रीडांगणाचा, खेळपट्टीचा आणि अनुभवाचा, सरावाचा पुरेपूर फायदा उचलताना 4ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. धावसंख्या 21. येणारे चेंडू 2. ज्ञानदेव या 2 चेंडूंवर ज्ञानदेव पाटील याला मोठे फटके खेळावे लागतील जर आपल्याला 24 चेंडूंपेक्षा 24 धावांपेक्षा पुढे जायचं असेल तर. इथे आलाय मोठा फटका आलाय, मात्र झेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे महेंद्र पाटील काही चूक करत नाही आणि लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्राच्या मधोमध अगदी सुरेख असा झेल पकडला गेला आणि चिंतामण पाटील, ज्ञानदेव पाटील याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या स्थिर. एकेरी बाजू संपण्यासाठी आमचे गुणलेखक सुधाकर चौधरी आम्हाला सांगतायत की फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ शेष आहे. एवढी हाराकिरी वीर तानाजी दापोडे संघाकडनं मी एवढ्या स्पर्धा पाहिल्या कधीही पाहिलेली नाही. मात्र नवीन फलंदाज येतोय माणिक. शेवटचा चेंडू अगदी लगाम घातलेला आहे वीर तानाजी दापोडे संघावर. यजमान सरवली संघाने इथे पुन्हा एकदा प्रवीण याची उपयुक्त गोलंदाजी. इथे काय घडतंय काय बिघडतंय पाहण्यासारखं ठरेल. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण देखील झालेले आहेत. भाऊ पाटील आम्हाला सांगतायत अशा रीतीनं 23 धावसंख्येवर एकेरी बाजू संपलेली आहे. अर्थात 24 चेंडूत माफक असं लक्ष, 24 चेंडू 24 धावा. विजयी लक्ष सोपा आहे पण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे काही घडू शकतं. हां, तर मी आमंत्रित करतोय पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी अर्थात ओली सुकी जयवंत पाटील याला. थँक्यू CS पाटील सर. जयदुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधार आणि जय हनुमान सारंगाव संघ कर्णधार, आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईंट व्हा.
जयदुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधार, लवकरात लवकर आपण या. बघा, जर उशिराने तुम्ही ते रिपोर्ट केला तर तुम्हाला दंडित केलं जाईल, तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पुन्हा एकदा एक सूचना द्यावीशी वाटते की कालच आम्हाला एक फोन आला मला की या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीर हा पुरस्कार जो आहे त्यासाठी कबीर मारुती ठाकरे यांच्या माध्यमातून एक कूलर देण्यात आलेला आहे. काल आम्ही एक पुकारा केला होता, मात्र त्यांची उपस्थिती ते प्रकर्षाने जाणवत होती. त्यांचंही आयोजकांच्या वतीने खूप सारं आभार. चला, जयदुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधार बिना विलंब आपण नाणेफेक करण्यासाठी या. जय हनुमान सारंगाव संघ कर्णधार बजरंग पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हसतमुख चेहरा, एक दक्ष असे पंच आमचे भाऊ पाटील, सतत चेहऱ्यावर हास्य, कोणत्याही प्रकारचं दडपण नाही. त्याचप्रमाणे सुरेश घरत, मॅन फ्रॉम कारिवली, एक उपयुक्त अशी पहिल्या दिवसापासून त्यांची कामगिरी राहिलेली पंचांच्या माध्यमातून तर आपण पाहत आहे शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024, अर्थात हे 8वं वर्ष आहे सलग आणि 8व्या वर्षातल्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. सन्माननीय श्यामदादा चौधरी यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे जय हनुमान 40+ संघ सरवली यांच्या माध्यमातून वेळोवेळी होत असतो आणि त्याच्यासाठी अपार मेहनत हे या संघाचे खेळाडू घेत असतात. त्याला मोलाचं सहकार्य लाभतं ते ग्रामस्थ मंडळ सरवली यांचं देखील मी काल देखील उल्लेख केला. सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे यांची इथे उपस्थिती लाभली आणि त्याने आपल्या छोट्याशा भाषणात एक उल्लेख केला आहे क्रीडांगणाविषयी की या क्रीडांगण मिळवण्यासाठी ज्या ग्रामस्थ मंडळींनी अगदी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि हे पूर्ण क्रीडांगण ज्या दिवशी सरवली गावच्या नावावर होईल त्या दिवशी सरवली गावात मोठा जल्लोष होईलच. मात्र प्रयत्न खूप सारे आहेत. दरम्यानच्या काळात त्याने सुसज्ज असं क्रीडांगण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण पाहते चौफेर लाईटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि याचं सारं श्रेय या गावचे काही प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांच्या जोडीला साथीला साथ देणारे ग्रामस्थ तसंच इथे खेळणारे सर्व तर या स्पर्धेसाठी व्यासपीठावर आपण पाहतोय सरवली गावचे एक उदयोन्मुख उद्योगपती नामदेवजी चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी 70 बॉल जे वापरले गेलेत ते त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. चला, पंचांना सूचना असेल की आजचा अंतिम दिवस आहे आणि आजच्या दिवसाचा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला खेद वाटतोय की आजच्या दिवसात तर 9 सामने खेळवायचे आहेत अंतिम सामना पकडून. तर आपण पहिल्या दिवसापासूनचा खेळ पाहतोय. तर पुढील सामन्याचे 2 संघ आहेत त्यांना सूचना आहे की या चालू सामन्याचा एक चेंडू पडल्यानंतर आपण इथे उपस्थिती दाखवली नाही तर दोन्ही संघांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. उपस्थित असणाऱ्या संघाला नाही, मात्र अनुपस्थित असणाऱ्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चल जाऊया. 24 चेंडूत 24 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ म्हणजे जय हनुमान सरवली संघ यजमान संघ. मात्र रोखण्याचं काम वीर तानाजी दापोडे संघाकडे राजू स्ट्रायकर गोलंदाज, अर्थात नेहमीच डावाची सुरुवात फलंदाजी असो गोलंदाजी असो त्यांच्या माध्यमातून. इथे पहिला
मिडऑफच्या दिशेने हलकेच अगदी दिशा देऊन चेंडू पाठवलाय सौकारानिशी कबीर याच्या माध्यमातून आपण खेळपट्टीवर पाहतोय. दोन भाऊ भाऊ खूप साऱ्या अपेक्षा. कबीर मात्र याला खूप अनुभव आहे. त्या उलट संजय हा अलीकडच्या काळात जो त्याचा परफॉर्मन्स होता तो जरा किंचितसा ढासळलेला आढळला. मात्र चाचणी स्पर्धेनंतर ही पहिल्या स्पर्धेचा मान जो उपतालुका प्रमुख चषक 2024 सन्माननीय श्यामदादा चौधरी यांच्या संघाला लाभला. पहिला चेंडू चौकार 24 धावांचा पाठला करताना कबीर. इथे सुरेख चेंडू होता. मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण करताना धावासंख्या पोहोचलाय 2 चेंडू 6. 24 चेंडू 24 धावांचं माफक असं लक्ष पेलवताना सरावली संघ अगदी घरच्या मैदानावर अतिशय सुरेख कामगिरी करताना. इथे चेंडू पायावर आदळला गेलाय. मात्र 1 धाव पूर्ण करतायत फलंदाज कबीर आणि संजय. धावसंख्या 7 वर. या स्पर्धेत आपल्याला आव्हान कायम ठेवायचं असेल तर काही निर्धाव चेंडूंची हाताळणी करावी लागेल वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजांना. अर्थात विजयी लक्ष्य फार मोठं नाही. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला काही किंमत नसते. काही घडू शकतं. इथे पहा रक्षात्मक खेळ. स्क्वेअर लेगच्या दिशेने हलकेच ढकलून काढले. संजय याने देखील आपला एकेरी धावेने वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या पोहोचली 8 वर. अगदी पॉवर प्लेचं षटक आपण जेव्हा पाहिलं वीर तानाजी दापोडे संघाची जेव्हा फलंदाजी सुरू होती फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या महेंद्र पाटील याने पॉवर प्लेच्या षटकात. राजू पुन्हा एकदा कबीर. इथे पहा सुरेख फटकेबाजी. इथे चेंडू अडवला गेलाय. दरम्यान 2 धावा वाचवू शकत नाहीत. या दुहेरी धावेने धावसंख्येने देखील दुहेरी आकडा गाठलेला आहे. बिनबाद 10. अगदी सहज सोपा असं लक्ष आहे. इथे सकवलंय. आता मात्र चेंडू पहिल्यांदा चेंडू निर्धाव गेलाय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाची देखील समाप्ती झाली. धावा फलकावर आहेत 10. बिनबाद 10. अर्थात येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 14. एखादा निर्णायक षटक या सामन्याला कलाटणी देऊ शकतं. तर दरम्यानच्या काळात उपतालुका प्रमुख चषक श्यामशेठ चौधरी जय हनुमान क्रिकेट संघ 40+ या स्पर्धेसाठी मीना मनालीहून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हे सामना लाईव्ह बघत आहेत. धन्यवाद. मनालीला हे गृहस्थ आहेत आणि तिथून सामना पाहत आहेत लाईव्ह आणि तिथून शुभेच्छा आलेल्या आयोजनाला नियोजनाला धन्यवाद. आखोडी टप्प्याचा चेंडू होता. मात्र हवा तसा फायदा उचलताना संजय याला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे ती आपण जी म्हणतो की खेळी एक विकेट फेकण्याची पद्धत ही अवलंबलेली आहे आणि संजय धावचीच्या रूपात सांघिक 11 धावसंख्येवर परतलेला आहे. निश्चित धावसंख्या मोठी नाही. मात्र एखादं षटक अगदी 2-3 धावांचं गेलं तर ह्या सामन्याला पुन्हा रंगत पुन्हा कलाटणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सद्यस्थितीत ही परिस्थिती काही दिसत नाही. दरम्यान चांगल्या स्थितीत जय हनुमान सरवली संघ. तर पहिल्या सत्रात पाहिला गावदेवी पिंपळगर संघाला नमवून वीर तानाजी दापोडे अगदी चुरशीचा सामना याच्यामध्ये विजय संपादन करून पोहोचलेला संघ. तर दुसऱ्या सामन्यात हारागिरी पाहायला मिळाली.
इथे टोळवलंय आणि राजू पाटील काही चूक करत नाही. इथे लागोपाठ दुसरा गडी परततोय तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद 11. अर्थात अजूनही सामना संपलेला नाही. महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे महेंद्र पाटील आणि त्याची जागा घेण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होते नवीन फलंदाज. चला घाई करायचे, आयोजन नियोजन आपलंच आहे, विलंब करू नका. जय हनुमान सरवली संघाला विनंती असेल, सामने 9 खेळवायचे आहेत संपूर्ण दिवसामध्ये आणि अंधार पडण्याच्या अगोदरच आपल्याला ही स्पर्धा यथोचित पार पाडायची आहे. प्रवीण एक आक्रमक फलंदाज, नवखा उमदा असा आक्रमक फलंदाज. इथे देखील टोलवलं आणि त्याच दिशेने राजू चेंडूच्या खाली. धावचीच्या रूपात जर पहिला फलंदाज बाद झाला नसता तर आज या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली असती. अर्थात हेमंत, मी म्हटलं की एखादं चांगलं षटक आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतं. या सामन्यात या स्पर्धेत निश्चितच तशा प्रकारे वाटचाल करताना पाहायला मिळतं. वीर तानाजी दापोडे संघ देखील. मी तर म्हणेन यापूर्वी बाद झालेला महेंद्र पाटील ची विकेट ही धक्कादायक मानली जाईल की काय. त्यातल्या त्यात गुरुनाथ चौधरी ह्या सामन्यात खेळताना दिसत नाहीत. त्याच्याकडनं पण खूप साऱ्या अपेक्षा असतात. डावाची सुरुवात देखील ते करत असतात. जयदुर्गा टेमघरपाडा संघाने आपण आल्याची नोंद करा कृपया. इथे हा सामना संपण्याच्या मार्गावर आहे आणि अजूनही आपण दाखल झालेला नाहीत. पहा सामना कसा असावा तर असा, कारण सामन्याला कलाटणी देणारा हा षटक पाहायला मिळतं हेमन याच्या माध्यमातून. अर्थात लागोपाठ 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज उमेश. पुन्हा एकदा हेमंत. इथे पुन्हा चकवलंय, मात्र ज्या क्षणी पंचांनी आमच्याकडे आपली दिशा दाखवली तर पंच वाईड, अर्थात चेंडू वाईड आहे हे निश्चितच जाणवलं आणि अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचले 12वर, 3 गडी बाद 12. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. जशी कबीर याने आपलं षटक हाताळलं गेलं त्याच पद्धतीने काहीसा पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाज हेमंत एक उपयुक्त षटक टाकताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि याच चेंडूंची, या गोलंदाजीची आवश्यकता वीर तानाजी दापोडे संघाला. इथे चेंडू हवेत आहे, मात्र 1 बाउन्स चेंडू अडवले राजू याने. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या पोचली ती 13वर. 24 धावांचा पाठलाग करताना आपण दमछाक झालेली पाहायला मिळते सरवली संघाची देखील. निश्चितच या ठिकाणी 30 पेक्षा जास्त धावा असत्या तर सामना आपण आत्ताच्या क्षणी म्हणू शकलो असतो की दोन्ही संघांना समान संधी आहे. मात्र इथे समीकरण आहे ते खूप छोटंसं आहे. हेमंत उपयुक्त षटक, उपयुक्त चेंडू या षटकातला. अर्थात हा चेंडू एक निर्धाव निघाला तर कदाचित दडपण येऊ शकतं. इथे पहा रक्षात्मक खेळ कबीर याचं आणि स्ट्राईक रोटेट करताना आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना की मी काढू शकतो. मला वाटतं त्याला विश्वास नसेल की येणाऱ्या फलंदाजीच्या क्रमवारीत अर्थात प्रवीण बाद झाला, महेंद्र पाटील बाद झाला. थँक्यू धावा कॉमेंट्री संख्या 14. बॉक्स. मी आपणास थांबवतोय. संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल. जयदुर्गा टेमघरपाडा आणि जय हनुमान सारंगाव असा यानंतर सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि त्याचे टॉस
टॉस बॉक्स मध्ये संपन्न केली जाईल. टॉस बॉक्स स्पॉन्सर बाय श्यामदादा चौधरी साहेब, प्रणव एंटरप्राइजेस. आपलं विशेष आभार. वेलकम जय दुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधार, आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. वेलकम जय हनुमान सारंगाव संघ कर्णधार. स्पेशल कॉइन या स्पर्धेचा एक बाजू आहे टॉस का बॉस टेल आणि दुसरी बाजू हेड. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. टेल असा कॉल टेल झालेला आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. एका बाजूला सामना देखील सुरू आहे. जय दुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे. डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे. तर मी आपणास घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत CS पाटील सर. थँक्यू सो मच. धन्यवाद जयवंत पाटील. तर आपण जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीवर क्रीडांगणावर. इथे जो सामना सुरू आहे वीर तानाजी दापोडे जय हनुमान सरवली संघादरम्यान 24 धावांचं माफक असं लक्ष घेऊन उतरलेला संघ ज्ञानदेव. पहिला चेंडू रक्षात्मक खेळ, रिकाम्या क्षेत्राची निवड, निश्चितच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सहज अशा पूर्ण करतायत कबीर. या दोन धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 16 वर. इथे पहा 24 चेंडू 24 धावांचं अगदी सोपं असं आव्हान आहे आणि इथे मोठ्या फटक्यांची गरज नाही हे ओळखून कबीर पाटील याने थोडासा आपला पवित्रा बदललेला आहे. अर्थात हा फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी गणला जातोय, मात्र इथे मोठ्या फटक्यांची गरज नाही. अर्थात आपण दुसऱ्या दिवसाचा एक सामना पाहिला निंबवली विपक्ष कोपर या संघादरम्यान, जिथे 3 चेंडूत एका धावाची गरज होती. इथे मोठ्या फटके खेळण्याच्या नादात हा संघ जिंकता जिंकता हरला. इथे खेळलाय मोठा फटका आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक उत्तुंग षटकार. या षटकारानिशी धावसंख्या पोहोचली ती 22 वर. आणि तर पाहूया या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे आणि जयदुर्गा टेमघर संघाने प्रथम फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे. इथे पा कबीर याच्या बॅटमधून निघालेला आहे. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथेच सामना संपलेला आहे. जय हनुमान यजमान संघ या ठिकाणी दुसऱ्या विजयाची नोंद करताना पाहायला मिळतं. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर वीर तानाजी दापोडे संघाला पुढील स्पर्धांसाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर यापुढील सामना त्वरित आपला लवाजमा उतरवायचा आहे. दोन्ही संघाने निर्णय दिलेला आहे. इथे जयदुर्गा टेमघरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर विपक्ष संघाने त्वरित आपला लवाजमा खेळपट्टीवर क्रीडांगणावर उतरवून आपली तयारी ठेवायची आहे. आजच्या दिवसात 9 सामने खेळवायचे आहेत. याची उपस्थित सर्व संघांनी नोंद घ्या. सारंगाव संघाने त्वरित क्षेत्ररक्षण आपला मैदानात न्यायचं आहे. इथे आपण पाहतो या स्पर्धेत पहिल्या 2 दिवसात सोनादेवी टेमघर संघाने अगदी थाटामाटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला आहे. त्यामध्ये काळूराम या फलंदाजाने या क्रीडांगणावर पहिल्या 50ची देखील नोंद केलेली आहे.